हॅलो मंडळी, राम राम. आज बनवणार आहे आपण चिकन खरडा. त्यासाठी पाऊण किलो चिकन इथं मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून हळद घातली आहे. 2 चमचे मी दही घातलेलं आहे. दही पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्ही लिंबूही टाकू शकता. त्याचबरोबर 1 चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. बघू शकता तुम्ही, घरी वाटलेली आहे. ते दुकानातलं पॅकेटमधली वगैरे नाही आवडत मला, तर ती नाही घातलेली आहे मी. त्याचबरोबर 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र करून मॅरिनेट करून ठेवायचं आहे एक 10 मिनिटं. आणि 10 मिनिटानंतर आपल्याला ते अंगापुरत्या पाण्यामध्येच त्याला शिजवून घ्यायचं आहे. ह्याच्यात पाणी टाकायचं नाही आहे. त्याचं जे पाणी सुटणार आहे त्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. जर मित्रांनो माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका, कारण नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आता मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8 मी हिरव्या मिरच्या घातल्यात. तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही घालू शकता, कारण की आमच्याकडे असं झणझणीत खाणारे आहेत, त्यामुळे मी थोड्याशा मिरच्या जास्तच टाकलेल्या आहेत. मिरच्या अशा छान भाजून घ्यायच्या. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडे 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक अर्धा इंच अद्रक घातलं आहे, कारण की आपण अद्रक पहिलेही मॅरिनेट करताना घातलेलं होतं, त्यामुळं आता कमी घातलेलं आहे आपण. हे छान खमंग असं परतून घ्यायचं आहे. आता छान आपली मिरची अशी परतून झालेली आहे, तिला साईडला काढून घेतली आहे. आणि एक कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलं आहे. त्यात मी एक कांदा असा कट करून टाकला आहे, कारण की तेलामध्ये जर कांदा तळलं तर अजून चिकन खरड्याची चव वाढते. आणि हा कांदा आपण वाटणामध्ये घेणार आहोत, तर हा कांदा लाल होईपर्यंत तळून घ्या. छान तळला आहे आपला, बघा सोनेरी कलर आलेला आहे. तर आता हे काढून आपण वाटणामध्ये घेणार आहोत. आता ह्याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये मी अर्धा चमचा शहाजिरी घातलेली आहे आणि जे आता आपण वाटण केलेलं ते घातले मी त्या कढईमध्ये. ते वाटण खूप छान असं परतून घ्या, एक 2 ते 3 मिनिटं. 3 मिनिटं तर सहजच लागतात त्याला परतायला. मस्त खमंग असा मसाला आपला परतून घेऊया. कुकिंगचे व्हिडिओ बनवताना मेहनत खूप लागते, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण यात घालणार आहोत गरम मसाला अर्धा टेबलस्पून. त्यात धने पावडर घालणार आहोत आपण 1 चमचा. थोडीशी हळद. छान असं परतून घेणार आहोत. जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं 10 मिनिटांनी, ते शिजवलं होतं, ते आता शिजलेलं चिकन आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, ह्या वाटणमध्ये. खूप काही जास्त मसाले लागत नाही त्यासाठी चिकन खरड्याला. खूप छान असा लागतो, चवीला तर इतका छान लागतो. भातावर तर त्याची चवच वेगळी येते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि आता पाणी तुम्हाला कसं ठेवायचं आहे तसं. तुम्हाला जर असंच एकदम सुक्का खायचं असेल तर ह्याच्यात पाणी नाही घालायचं. आणि जर थोडंसं भातावर खायचं असेल किंवा भाकरीसोबत तुम्हाला समजा कुणाला असं अंगापुरता रस्सा लागतो ना, त्या प्रकारे आपण पाणी टाकू शकतो. तर आता माझ्या घरामध्ये अंगापुरता रस्सा खातात, त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे त्यामध्ये. खूप छान लागतं हे चिकन खरडा. एकदा नक्की करून बघा तुम्ही आणि खाऊनही बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला होता आपला चिकन खरडा ते. एक 10 मिनिट आपण त्याच्यावर झाकण ठेवून काढलेलं आहे. तर बघू शकता ह्याला तेलही छान सुटलं आहे आणि खूप छान असा झालेला आहे. स्मेल त्याचा खूप छान येतो आहे. तर आपला चिकन खरडा तयार झालेला आहे. बघा किती छान दिसतोय. आता तुम्ही याला कशासोबत खाऊ शकता? चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. आणि जर नुसतं सुक्का केला तर नुसताही खाऊ शकता. तर मी इथं भाकरी बनवलेली आहे, भात बनवलेला आहे, मस्त लिंबू कांदा घेतला आहे आणि आता मस्त त्याच्यावरती मी ताव मारणार आहे. या तर मग
चिकन खरडा खायला. कशी वाटली माझी रेसिपी मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा.